इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना आपल्याला एखाद्या ब्रँचमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं आणि स्टुडंट्स कुठल्या ब्रँचेस प्रेफर करतात ज्या त्यांना माहिती असतात। इंजिनिअरिंगमध्ये खूप सारे ब्रँचेस आहेत पण त्याची आयडिया किंवा त्याची माहिती अजूनही स्टुडंटला नसते, त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या ब्रँचेस आहेत, किती ब्रँचेस आहेत, त्यांची नावं आणि ब्रांच कोड काय आहे। प्रत्येक ब्रँचला एक युनिक कोड दिला जातो, तो त्याला आपण ब्रांच कोड असं म्हणतो। आणि कुठल्या ब्रँचला ऍडमिशन आपण घेतलं पाहिजे। सगळ्यात पहिले बघूया इंजिनिअरिंग मध्ये किती ब्रँचेस आहेत। तर इथे मी तुम्हाला एक एक्सेल शीट दाखवतोय ज्याच्यामध्ये 2 कॉलम आहे, ब्रांच कोड आणि ब्रांच नेम। तर इथे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या ब्रांच नेम आहेत, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे सगळे ब्रांचेसची नावं आहे। आणि त्याच्या लेफ्ट साईडला ब्रांच कोड आहे। हे प्रत्येक ब्रँचसाठी एक युनिक कोड दिलेला असतो, त्याला ब्रांच कोड असं म्हणतो। ज्यावेळी आपण इंजिनिअरिंगचे कॅपचे ऍप्लिकेशन फॉर्म भरतो तर त्यावेळी आपल्याला हे ब्रांच कोड आणि कॉलेज कोड ह्या क्लब करून हे आपल्याला तिथे ऑटोमॅटिकली आपण जो ऑप्शन चूज करतोय ते तिथे दिसतं। आता तुम्हाला जर ब्रांच कोडमध्ये डिटेलमध्ये ब्रांच कोड नोट करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त जे ब्रांच नेम आहे त्याच्यावरती सध्या फोकस करा। आता इंजिनिअरिंगमध्ये जर किती ब्रांचेस बघायचे असेल तर मी इथे फक्त स्क्रोल डाऊन करून तुम्हाला दाखवतो की इंजिनिअरिंगमध्ये एवढ्या सगळ्या ब्रांचेस या आहेत। आता याचा जर काउंट बघायचा असेल तर इथे तुम्ही राईट साईडला बघू शकता काउंट 100। फक्त आता फर्स्ट रो जर त्यातनं मायनस केली तर जवळपास 99 ब्रांचेस या इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत। आता हा जो डेटा मी घेतलाय हा 2024 मध्ये जी आपली कट ऑफ लिस्ट पब्लिश केली होती तर त्यामध्ये जेवढे ब्रांचेस होतात ते सगळ्यांची लिस्ट आम्ही इथे बनवलेली आहे आणि त्या ब्रांचेस तुम्हाला मी इथे शो केलेल्या आहेत। भविष्यामध्ये जसजशी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी येईल किंवा काही ब्रांचेस या आउटडेटेड होऊन जातील तर त्याच्यानुसार या ब्रांचेसमध्ये काही चेंजेस होऊ शकतात, काही नवीन ब्रँचेस येतील किंवा यातल्या काही ब्रँचेस या बंद पण होऊ शकतात। आता एवढ्या सगळ्या जर ब्रँचेस आपल्याला जर स्टडी करायचे असेल तर सगळ्यात पहिले या सगळ्या ब्रँचेसला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू। तर मी ऑलरेडी 10 कॅटेगरीची एक लिस्ट बनवली आहे। तर कुठल्या आहेत 10 कॅटेगरी? फर्स्ट कॅटेगरी आहे कॉम्प्युटर IT सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग रिलेटेड ब्रँचेस। सेकंड कॅटेगरी आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग रिलेटेड ब्रँचेस। थर्ड आहे मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग रिलेटेड ब्रँचेस। देन सिव्हिल कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ही कॅटेगरी। त्यानंतर केमिकल प्रोडक्शन पॉलिमर फूड इंजिनिअरिंग रिलेटेड कॅटेगरी। टेक्सटाईल फॅशन टेक्नॉलॉजी कॅटेगरी। नंतर बायोटेक बायोमेडिकल लाईफ सायन्स इंजिनिअरिंग कॅटेगरी। इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल सिस्टम अँड अलाइड। त्यानंतर एरोस्पेस एरोनॉटिकल अँड मरीन ही एक कॅटेगरी। आणि लास्ट जेवढे पण राहिलेले ब्रँचेस आहे अदर स्पेशलाइज किंवा मर्जिंग ब्रँचेस, या 10 कॅटेगरीजमध्ये आतापर्यंत जेवढ्या इंजिनिअरिंगचे ब्रँचेस बघितल्या त्या आपण सगळ्या याच्यामध्ये डिवाइड करू। तर सगळ्याची पहिली कॅटेगरी आहे कॉम्प्युटर IT सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग। तर याच्या अंडर कुठल्या ब्रँचेस येतात? तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। बऱ्याच कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच असते, काही कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच असते। ब्रँचचे नाव वेगळे असतात पण यांचा जो कोर्सचा जो सिलेबस आहे हा जवळपास हा सेम असतो। त्यानंतर नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये डिफरन्स काय? तर मी याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही याचे सगळे डिटेल्स घेऊ शकता। त्यानंतर नेक्स्ट ब्रँच आहे सायबर सिक्युरिटी। कुठल्याही ऍप्लिकेशनला आपल्याला सिक्युरिटी द्यावी लागते, जसं बँकेची वेबसाईट आहे किंवा बँकेचं सॉफ्टवेअर आहे ते कोणी हॅक करू नये, बाहेरच्यांनी त्यामध्ये जाऊन डेटा चेंज करू नये किंवा काही ट्रान्झॅक्शन करू नये, यासाठी सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या सायबर सिक्युरिटीवरती किंवा ऍप्लिकेशन सिक्युअर करण्यासाठी बराचसा पैसा खर्च करतात। तर त्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आपल्याला लागतात ते सायबर सिक्युरिटी या इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये आपण स्टडी करू शकतो। नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आता आपल्याला माहिती आहे की सगळीकडे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा वाढलेला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा याच्यावरती आणखीन ऍप्लिकेशन्स नवीन ऍप्लिकेशन्स मार्केटमध्ये येत आहेत, त्या सगळ्याचा स्टडी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये होतो। नंतर आहे मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स। आता बरेचसे हार्डवेअर ते आपण व्हॉइसवरती कंट्रोल करू शकतो किंवा मोबाईलवरती कंट्रोल करू शकतो। जसं फॅन, आपण MS धोनीची पण ऍड बघितली आहे की फॅन जो आहे हा व्हॉइसवरती आपल्याला कंट्रोल करता येतो किंवा मोबाईलमध्ये आपल्या घरातले लाईट ऑपरेट करू शकतो। हे सगळ्याचा स्टडी हा इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये येतो। सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग यामध्ये थोडाफार डिफरन्स असतो। जवळपास 60 to 70% सिलेबस हा सेम आहे, पण हा काय डिफरन्स आहे तुम्ही माझं ते सेपरेट व्हिडिओ मी जो बनवेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। त्यानंतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, क्लाउड कॉम्प्युटिंग, सगळ्या गोष्टी आता क्लाउडवरती शिफ्ट होत आहेत। आता क्लाउड म्हणजे काय? तर रिमोटवरचा एखादा मोठा सर्व्हर ज्याच्यावरती आपण गोष्टी स्टोअर करून ठेवू शकतो। जसं गुगल ड्राईव्ह आहे तर मोबाईलमध्ये स्टोअर करण्याऐवजी आपण सगळे आपले जे डॉक्युमेंट्स आहे गुगल ड्राईव्हवरती ठेवतो, किंवा एखादे मोठे ॲप्लिकेशन जे तुमच्या सिस्टमवरती लोड होत नाही तर ते ॲप्लिकेशन तुम्ही क्लाउडवरती इन्स्टॉल करून ते तुम्ही रिमोटली ॲक्सेस करू शकता।
तर या सगळ्यांचा स्टडी हा क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये होतो. त्यानंतर बिग डेटा अनालिसिस म्हणजे जो खूप सारा वॉस्ट डेटा आहे त्याचं स्टोरेज करायचं, त्यानंतर तो डेटा जास्तीत जास्त फास्टली आपण रिट्राईव्ह कसा करू शकतो किंवा त्याच्यावर ऑपरेशन कसे परफॉर्म करू शकतो, ते सगळं बिग डेटा अनालिसिस या ब्रांचमध्ये याचा स्टडी होतो. नेक्स्ट कॅटेगरी आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये जी ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे आपण ज्या केबल्स बघतो त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होते, तर त्याचा सगळ्याचा स्टडी आणि किंवा त्याच्यासोबत रिलेटेड जे हार्डवेअर्स लागतात मोठमोठे आपण डीपीज बघतो, तर ते सगळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये त्याचा स्टडी केला जातो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर जर ओपन केलं तर त्यामध्ये एक ग्रीन कलरची चिप असते, त्याच्यावरती अशा लाईन्स वगैरे असतात, त्या सगळ्याचा स्टडी हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये होतो. नेक्स्ट ब्रांच आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता वरच्या जे 2 ब्रांचेस आहे यांना क्लब करून ही नवीन ब्रांच तयार केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आता टेलिकम्युनिकेशन म्हणजे आपण रिमोटली गोष्टी बोलू शकतो, जसं मोबाईल, एका मोबाईलवरनं दुसऱ्या मोबाईलवरती आपण कॉल करू शकतो, किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशन, हे सगळं टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंडर येतं आणि इलेक्ट्रॉनिक्स हे त्यासोबत मर्ज केलं आणि ही नवीन जी आहे ही ब्रँच तयार केलेली आहे. आता या ब्रँचला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शॉर्ट फॉर्म मध्ये ENTC असं पण म्हणतात. 5-6 वर्षापूर्वी जर बघितलं तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जागा होत्या या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी होत्या. त्यानंतर आहे VLSI डिझाईन, एम्बेडेड सिस्टम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. इथे मी तुम्हाला फक्त या कॅटेगरीमध्ये कुठल्या ब्रँचेस येत आहेत त्यांची फक्त नावं इथे सांगणार आहे, पण लवकरच मी प्रत्येक ब्रँचवरती एक सेपरेट व्हिडिओ पब्लिश करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ब्रँचमध्ये एक्झॅक्टली काय होतं, त्याच्यामध्ये काय कशाचा आपल्याला स्टडी करावा लागतो, या ब्रँचला फ्युचर काय, त्याचे सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मिळतील, ते तुम्ही जाऊन बघू शकता. नेक्स्ट कॅटेगरी आहे मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर मोठमोठे जे मशीन्स असतात ते सगळं मेकॅनिकल इंजिनियर डेव्हलप करतात. प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणजे प्रोडक्शन रिलेटेड ज्या सिस्टमचा सेटअप आपल्याला लागतो, तर त्याचा स्टडी जो आहे हा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये होतो. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजे जेवढे व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा मोठमोठ्या मशीन्स, याचा जो स्टडी असतो हो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये होतो. मेकॅट्रॉनिक्स. आता मेकॅट्रॉनिक्स ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या 2 ब्रँचेस मर्ज करून तयार केलेली ही ब्रँच आहे. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग म्हणजे गोष्टी प्रोडक्शन बनवण्यासाठीचा जो सेटअप लागतो तो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग या ब्रँचमध्ये स्टडी केला जातो. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, थर्मल डिझाईन आणि CAD CAM. नेक्स्ट कॅटेगरी आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. आपण ज्या गोष्टी बांधकाम किंवा घराचं बांधकाम, बिल्डिंगचं बांधकाम या सगळ्यांचा स्टडी हा या ब्रँचमध्ये होतो. सिव्हिल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे आपल्या साईडचं एन्व्हायरमेंटचा जो लेवल आहे ती मेंटेन करण्यासाठीचा जो स्टडी आहे हा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये होतो. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, अर्बन किंवा रुरल प्लॅनिंग. आपण शहराचं किंवा गावाचं ऑलरेडी आपण बघतो की गव्हर्नमेंट ऑलरेडी प्लॅन करून ठेवतं, तर ते प्लॅनिंगवरती जे इंजिनियर्स काम करतात हे सगळं या ब्रँचमधनं त्यांनी स्टडी केलं असतं, अर्बन अँड रुरल प्लॅनिंगमधनं. नेक्स्ट ब्रँच आहे केमिकल, पेट्रोकेमिकल, पॉलिमर, फूड इंजिनिअरिंग. याच्यामध्ये केमिकल रिलेटेड गोष्टी त्याचा स्टडी केला जातो. त्यामध्ये मेनली ह्या ब्रँचेस आहेत केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग म्हणजे पेट्रोलियमचे जे प्रोडक्ट्स आहेत, पेट्रोल, डिझेल यासारखे जे केमिकलचे जे प्रोडक्ट आहेत, तर ते सगळे याच्यामध्ये या ब्रँचमध्ये स्टडी केला जातो. पॉलिमर टेक्नॉलॉजी म्हणजे प्लास्टिक रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पॉलिमर इंजिनिअरिंग किंवा प्लास्टिक इंजिनिअरिंग याच्यामध्ये स्टडी केला जातो. फूड टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, पेंट टेक्नॉलॉजी, ऑइल अँड पेंट्स टेक्नॉलॉजी या सगळ्या ब्रँचेस या कॅटेगरीमध्ये येतात. नेक्स्ट कॅटेगरी आहे टेक्स्टाईल फॅशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, टेक्स्टाईल केमिस्ट्री, मॅनमेड फायबर टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी आणि गार्मेंट्स टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आहे बायोटेक, बायोमेडिकल, लाईफ सायन्स इंजिनिअरिंग. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंग या ब्रँचेस आहेत. नेक्स्ट आहे इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल सिस्टम, अलाइड. यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, कंट्रोल सिस्टम इंजिनिअरिंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आणि इंडस्ट्रियल IoT या ब्रँचेस आहेत. नेक्स्ट आहे एरोस्पेस, एरोनॉटिकल आणि मरीन. यामध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि मरीन इंजिनिअरिंग. मरीन म्हणजे समुद्रामध्ये जे जहाज वगैरे जे बनतात किंवा जे व्हेकल्स असतात, तर त्या सगळ्याचा स्टडी या मरीन इंजिनिअरिंगमध्ये होतो. ते नाही अदर स्पेशलाइज किंवा मर्जिंग ब्रँचेस. यामध्ये मायनिंग इंजिनिअरिंग, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक, 5G टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचेस येतात. आता नेक्स्ट महत्त्वाचा क्वेश्चन आहे की कुठल्या ब्रँचला ॲडमिशन घेतलं पाहिजे.
तर आता आपण 99 ब्रँचेसची लिस्ट बघितली, पण त्यातली कुठली ब्रँच ही आपल्यासाठी सुटेबल आहे, कुठल्या ब्रँचला आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर या कुठल्याही ब्रँचला ॲडमिशन घेण्याआधी 5 गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. एक सगळ्यात पहिली गोष्ट आहे इंटरेस्ट, की सगळ्यात पहिले तुमच्या मुलाला किंवा मुलीला तो इंटरेस्ट कशामध्ये आहे, कुठल्या फील्डमध्ये त्याला तो जास्त चांगला परफॉर्म करू शकतो, किंवा त्याचं सध्याचं पर्सनॅलिटी टाईप काय आहे, पर्सनॅलिटी टाईपवरनं तो त्या फील्डमध्ये टिकू शकेल की नाही, हा त्याचा इंटरेस्ट तुम्ही बघितला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे स्कोप. भविष्यामध्ये आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताय, तर पण 4-5 वर्षानंतर तुमचा मुलगा मुलगी ज्यावेळी इंजिनिअरिंग पासआउट होतील, तर त्यावेळी कुठल्या ब्रँच ह्या डिमांडमध्ये राहतील, कुठल्या ब्रँचला स्कोप राहील याचा विचार तुम्ही केला पाहिजे. नेक्स्ट आहे कुठल्या ब्रँचला फ्युचर आहे. ज्या ब्रँचला ॲटलिस्ट इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर फ्युचर आहे, तशा ब्रँचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर त्या ब्रँचमध्ये करिअर ऑप्शन्स काय आहेत. जर तुम्ही त्या ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केली आहे, त्यानंतर भविष्यामध्ये तुमच्याकडे कुठले पर्याय उपलब्ध राहू शकतात, त्या ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर कुठले करिअर ऑप्शन तुमच्याकडे राहतात याचा तुम्ही विचार करा. नेक्स्ट आहे जॉब ऑपॉर्च्युनिटी. त्या ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमच्याकडे कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटीज राहतात, या पॉईंट्सचा तुम्ही विचार करा. आता या पॉईंट्सबद्दल बऱ्याच स्टुडंट्सला अजून क्लॅरिटी नाही आहे, की माहिती नसतं की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. तर अशा केसमध्ये तुम्ही ब्रँचेसची माहिती घ्या, की त्या ब्रँचेसमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि त्याचं भविष्य काय. आता याची तुम्हाला जर माहिती मिळत नसेल, तर तुम्ही एखादा करिअर काउन्सिलर तुम्ही शोधू शकता. तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी पण इंजिनिअरिंग रिलेटेड करिअर काउन्सिलिंग करतो, की इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कुठल्या ब्रँचेसला ॲडमिशन घेतलं पाहिजे, कुठल्या ब्रँचेसला प्रेफरन्स दिला पाहिजे, कुठल्या कॉलेजेसला प्रेफरन्स दिला पाहिजे, आणि कॅपची सगळी जी प्रोसेस आहे ही ती पण मी हँडल करतो. तिथे पण तुम्हाला सगळं कन्सल्टेशन माझ्या साईडनं दिलं जाईल. तुमचे जे फॉर्म्स आहेत ते माझ्याकडनं भरून दिले जातील, आणि तुमच्या ज्या पण क्वेरीज राहतील त्या तुम्ही मला विचारू शकता. हे तुमचे सगळे डाऊट्स हे मी क्लिअर करून देईल. आता माझ्यासोबत कनेक्ट करण्यासाठी माझे हे सोशल मीडियावरती मी ऑलरेडी आहे. माझं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम हँडल आहे. इथे जाऊन तुम्ही मला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा, आणि माझे जेवढे पण व्हिडिओज आहेत ते तुम्ही सगळे बघा, कारण तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड सगळी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ही या व्हिडिओजमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही आता 12th केलेली असेल आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला मध्ये करिअर करायचं असेल, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर ती लिंक ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा. माझी टीम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल, आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला कॅप ॲडमिशन रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन, सगळे अपडेट, सगळे अलर्ट्स तुम्हाला या ग्रुपवरती मिळतील. तसेच तुम्हाला जर माझ्याकडनं इंजिनिअरिंगचे फॉर्म्स भरून घ्यायचे असेल, माझ्याकडनं तुमच्या मुलीची करिअर काउन्सिलिंग जर करून घ्यायची असेल, तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड सगळे डिटेल्स तुम्हाला दिले जातील.